अशी भूमिका मांडली आणि त्याला विरोध करायला शिवसैनिक सुद्धा आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ इथे जमले आणि त्यानंतर ही बाचाबाची झाली। दानवे आले, अंबादास दानवे बोलतात, आपण ऐकूया। आपण अगदी काही क्षणापूर्वीची दृश्य बघतो जेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या, आदित्य ठाकरेंनी आम्हाला उत्तर द्यावं असं म्हटलं। या सगळ्या दरम्यान जेव्हा बाचाबाची झाली, गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तेव्हा शिवसैनिकांचे जे कार्यकर्ते होते, आंदोलन करते, त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। भाजपच्या काही कार्यकर्त्यांना तिथे अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आणि जेव्हा जमाव सगळी गर्दी किंवा त्यांचा आक्रमकपणा हाताबाहेर जातो हे लक्षात आल्यानंतर मात्र काही सौम्य लाठीमार तिथे करावा लागला पोलिसांना, काहीसा बळाचा वापर केला गेला। पोलीस लोक सज्जार त्यांना, पोलीस लोक सज्जार आपण सध्या ही दृश्य बघतोय। अंबादास दानवे या घटनास्थळावर पोहोचलेले आहेत। तुम्हाला काही वाटत नाही माध्यमचे कशासाठी आले होते? आम्ही सर त्यांना तुम्ही यांना लाठीचार्ज करता, त्यांचे गुलाम झाले तुम्ही। आता काय करायला त्यांचं आंदोलनाचं? आम्ही सर त्यांना डिटेन केले नाही। आपल्या डिटेन म्हणजे काय? अंगावर चालले सर। मग जाणारच काय करायलाच नाही ना। आपल्या लोकांना म्हणले इथे थांबा, आम्हीच करू। थांबा बिंबा कसं जमेल? आपण चला, आपण या प्लीज, आपण या। असं नाही, तुम्ही त्यांची चाकरी करताय का? बिलकुल नाही सर, चाकरी करताय का? तुम्ही कुठे होता? तुम्ही लोक झाले आतमध्ये बसले सगळे? आतमध्ये नाही, मी आता नाही, ते गेले काय सांगा मला। काही विनंती नाही, काही बोलू नका, हा तिथे काय प्रश्न काय लाठीचार्ज केला, नेते आले होते, तुम्ही पण जात होते। हे पहा, यांनी काही फरक पडणार नाहीये। आता त्यांनी आंदोलन कशासाठी करत होते ते काही माहिती? कारण तुम्हाला काय माहिती? कारण तुम्हाला काय कारण माहिती आहे का त्यांचं आंदोलनाचं? त्यांनी असं सांगितलं, दिशा सालन प्रकरणावर उत्तर द्यावं, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालन प्रकरणावर उत्तर द्यावं आणि मग त्यांचं सरकार आहे, महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली, त्याचं काय झालं जरा विचारावं ना। त्यामुळे ते आंदोलन करत होते असं आजच झालं का? पोलिसांच्या आताच्या भूमिकेबद्दल पोलीस तर पक्षपाती आहे, भाजपची गुलाम आहे पोलीस। नाही नाही ठीक आपण पाहिलं या ठिकाणी अंबादास दानवे होते, यांनी देखील आपली भूमिका मांडलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की कशा पद्धतीने पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि आता आपण पाहतो दोन्हीकडच्या ज्या कार्यकर्त्यांना पांगवण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने हे संतप्त झालेले होते। विधान परिषदेचे विरोधी पक्षाचे अंबादास दानवे आपण पाहतो की या ठिकाणी ते स्वतः इथं आलेले आहेत आणि एक पोलिसांपर्यंत त्यांनी राग देखील व्यक्त केलेला आहे। आता जे परिसर आहे तो परिसरातून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आलेला आहे, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताब्यात घेण्यात आलेला आहे। काही प्रमाणात तरी इथलचा तणाव आता निवळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन, खरं तर अंबादास दानवे यांना पोलिसांनी विनंती केली की तुम्ही आमच्यासोबत चला, तुम्ही इथे थांबू नका, मात्र त्यांनी ते मान्य केलेलं नाहीये, ते तिथेच थांबलेले आहेत, कार्यकर्त्यांची बातचीत करतायत, पोलिसांवर त्यांची आगपाखड पाहायला मिळते। पुन्हा आता एकदा घोषणाबाजी सुरू झालेली आहे शिवसैनिकांकडून। शिवसैनिक देखील आता आक्रमक होतानाचं चित्र या ठिकाणी आहे, कारण की अंबादास दानवे हे संतप्त झालेले आहेत आणि ते देखील आता गेट बाहेर कार्यकर्त्यांसह थांबलेले आहेत। त्यांचे कार्यकर्ते देखील आता मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे, पदाधिकारी देखील यायला सुरुवात झालेली आहे आणि अंबादास दानवे यांनी राग व्यक्त केला आहे पोलिसांसमोर की अशा पद्धतीने तुम्ही लाठीचार्ज केलेला आहे का?
आता अंबादास दानवे हे खाली जमिनीवर बसलेले आहे. ठिय्या आंदोलन त्यांनी आता या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये ठिय्या आंदोलन या ठिकाणी आता अंबादास दानवे व शिवसैनिकांनी सुरू केलेलं आहे. हॉटेलच्या रस्त्याबाहेरच ते बसलेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे. आपण समोरून हे चित्र आपण पाहू शकतो. ते खरं आहे सचिन. खरं तर आता अंबादास दानवे हे रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे. संभाजीनगर मधला हा सगळा राडा आहे. या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत. ठिय्या आंदोलन या ठिकाणी अंबादास दानवे यांचं सुरू आहे. आपण पाहू शकतो ह्या बाजूला हॉटेल आहे, हॉटेलचा गेट आहे आणि याच हॉटेलच्या गेटच्या बाहेर अंबादास दानवे आता बसलेले आहेत. आता का बसले? भाजपच्या लोकांना ताब्यात घ्यावं, आधी त्यांना ताब्यात घ्यावं, मग आम्ही इथून उठू. भाजपच्या लोकांना ताब्यात घ्या. पोलीस भाजपच्या लोकांना ताब्यात घेत नाही आणि शिवसैनिकांना ताब्यात घ्यायचं सांगते, तर कसं सहन करू आम्ही? पोलीस म्हणतायत की ताब्यात घेतलंय म्हणून. कुठे घेतले ते दिसते ना तिथं रस्त्यावर. आता होते इथं ते आधी ते भाजपचे जेवढे तेवढे घ्या. हा त्यांना उचला, बाकी काय म्हणणं आमचं. अरे सोडा हो, यांच्यात काय तुम्ही पळून गेले ना सगळे. हे काय आमचे लोक आले तर पळून गेले सगळे. तुम्ही म्हणताय पळून गेले, पण आणखी दुसरीकडे म्हणताय इथंच आहेत म्हणून इथं महिला आहे म्हणून. महिलांना कसं आम्ही काय बोलणार? आम्ही काय त्यांच्यासारखे का पालतो? आता या बसण्याचा अर्थ काय घ्यायचा? पोलिसांनी काय करावं? त्यांना ताब्यात घ्या, बाकी काय नाही. पण यामुळं इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. जालना रोड आहे, तुम्हाला माहितच आहे. पोलीस जबाबदार आहे. हृदय आहे, रस्ता आहे. पोलीस जबाबदार आहे याला. पोलिसांनी त्याची खबरदारी घ्यायला पाहिजे होती. मी रात्री सीपींना फोन केला होता या संदर्भात, सीपींनी ऐकलं नाही. पण तुमचे घेतले का? म्हणून तुमची जबाबदारी आहे ना. यांची मागणी होती या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. मात्र आता पोलिसांनी आश्वासन दिलं आहे, आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. आता ते या ठिकाणी ठिय्या आंदोलन त्यांनी बंद केलं आहे. आता पुन्हा आपण पाहू शकतो की अंबादास दानवे हे या ठिकाणाहून उठलेले आहेत आणि ठिय्या आंदोलन आपला बंद केलेलं आहे. ते पुन्हा आता हॉटेलकडे जात आहेत. हे पूर्ण शिवसैनिक ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे हे मुक्कामी आहेत त्याच हॉटेलमध्ये आता शिवसैनिक रस्त्यावर उठून आता पुढे जात आहे. त्यामुळे पोलिसांची शिष्टाई ही यशस्वी झालेली आहे आणि हा जो रस्ता होता तो आता मोकळा झाल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं. सचिन, ज्याप्रमाणे अंबादास दानवे म्हणाले की मी कालच सीपींशी बोललो होतो, तशाच प्रकारे या आंदोलनाची भाजपकडून काही पूर्वकल्पना देण्यात आली होती की अचानक हे आंदोलन उभं राहिलेलं आहे? काल रात्रीच या आंदोलनाची पूर्वकल्पना देण्यात आली होती. सर्व माध्यमांना देखील कळवण्यात आलं होतं की आम्ही या आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्या हॉटेलच्या बाहेर आम्ही आंदोलन करणार आहोत. मात्र त्यांनी कोणत्या विषयावर आंदोलन करणार हे सांगितलं नव्हतं, ते गुप्त ठेवण्यात आलं होतं. आणि आज त्यांनी ते उघड केलं की दिशा सालेन प्रकरण का गुंडाळण्यात आलेलं आहे आणि हे प्रकरण जोपर्यंत पुन्हा सुरू होत नाही आम्ही त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या हॉटेल बाहेर आलेलो असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे कुठेतरी हा आंदोलन कालपासूनच नियोजित होता आणि पोलिसांनी त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कारवाई केली नसल्याचा आरोप या ठिकाणी अंबादास दानवे यांनी केलेला आहे.